वेलकम टू आवर ब्लॉग आणि विश यू व्हेरी 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 Happy हॅपी New न्यू Year. इयर टू ऑल ऑफ यू. Yes. तुमचं काय 2026 खूप छान 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 जाऊ दे आमचं पण आणि आमचं पण जाऊ दे. ते हे आम्ही ते आलंय ना नवीन मार्केट आम्ही मध्ये नवीन नवीन इन्फ्लुएन्सर झालं तर ते असं असतं ना फोनच्या मागे असतं ते डॉट 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 ते वाला इन्फ्लुएन्सरचा आणि त्याचा काही संबंध ते नाही ते त्यांचं ते नवीन ते मार्केट मध्ये ते आलंय ना कव्हरला ते बबल वाला ते लावतात चिपकणार ते लावलंय आम्ही तर आता ते सरकतंय पकडण्यातच भलाई. डुप्लिकेट आहे का डुप्लिकेट काय हा दरवाजा दरवाजा आहे ना. नाईस. ओके सो हा तर काय म्हणत होतो हा आम्हाला पण जरासं छान जाऊ दे. आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमचं काय वाढवा काय वाढवा जे काय आहे ते. वजन वाढलंय ते बघा. सॉरी हे नव्हतं बोलायचं. पकड फोन पकड एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. अशी आहे मी अशी आहे ते सोड अशी आहे मी उभी राहून सांगू अशी मी आहे. मला असं वाटतं का मी खूप जाडी आहे नक्की सांगा. जाडी नाहीयेस. हा मला रोज चिडवतो की तू किती जाडी झाली तू किती बारीक हो. बारीक हो नाही बोलत मी. मग खरं बोलणारली रोज मला बोलतो तू किती इथे चिमटा काढला तर मला झुंबायला लागतो. तू किती जाडी झाले तू जराशी बारीक हो तू हे कर तू ते कर. अचानक भयानक मला जाडी वाटायला लागली. त्याच्या आधी मी स्वतः सांगते की मी होती थोडीशी जाडी पण आता मी थोडी नॉर्मल झाली आहे. त्यात पण याला त्रास होतो. कोणाला बघतोय तू त्याच्यात स्वतःला तुला बघण्यासारखं तू नाहीयेस. केस कापायचे जर केस कसलेच वाढलेत माझे. हा सॉरी. जेठा लागला नाही. तर आता मी चाललोय परत तर आपण Oh शिफ्ट my God. ठीक आहे राहू दे आता बोल. तर आम्ही चाललो कुठं दिल्लीला टॅटू करायला. मला टॅटू काय काढायचा सांगायचं. आपण टॅटू. ठीक आहे आता सांगितलं तर सांगितलं. आम्हाला ना असं खूप गेल्या वर्षीपासून इच्छा होती की आम्हाला टॅटू काढायचा आहे बट अनफॉर्च्युनेटली मी नाही काढू शकत आहे. फॉर्च्युनेटली हा काढता गेलेलो आम्ही आमचा काढायला सॉरी माझ्यासाठी गेलेलो तर त्याच्यात हा आला. ऍक्च्युली आम्ही काल पण गेलेलो पण त्याकडे खूप रश होती खूप नंबर्स होते आणि ऑलरेडी 10-10:30 वाजलेले मग आम्ही म्हणलो आम्ही आज जातो. तर मग आम्ही आता चाललोय तर आम्ही तुम्हाला दाखवतो हा मुलगा कोणता टॅटू काढतोय. मी पण काढेल. मला ऍक्च्युली कन्फ्युजन आहे. ऍक्च्युली उद्या आमचं चेकअप आहे तर त्याच्यामुळे मी टॅटू आज नाही काढत आहे. मे बी 24 hours बिफोर नाही काय करावं असं मला वाटतं. सो लेट सी. मी जरा चौकशा करून सांगते तुम्हाला. काय आलं गेल्या वर्षी डिसाईड केलं टॅटू काढायचा पण अजून काय याचं ठरत नाही. नाही मला कन्फ्युजन खूप आहे. टॅटू असं मला चांगलं काढायचं पण आता टॅटू चांगलाच असतो. चांगला नसतो. हा नको काढूस. तसं नाही म्हणजे जेव्हा काढायचा नव्हता तेव्हा असे टॅटू दिसलेले एक भारी भारी ते ठेवायचे असतात सेव्ह करून. ठेवले होते पण आता लक्षात आहे ना कुठे सेव्ह करून ठेवले का तू तर मास्टर आहे ना डेटा मास्टर. हा पण आता तेवढा वेळ नाही ना आता आज मला टॅटू काढायचा आहे. आता मी कुठल्या ड्रॉप बॉक्स मध्ये ठेवले क्लाउड मध्ये ठेवले आठवत नाही मला. चांगला टॅटू असणं काढण्यासाठी चांगलं असायला आता मी लागतं. विचार करतो हा काढायचा. काय माहित कसा काढताय कसा दिसेल. लेट्स सी. बहु गर्दीची आहे डार्लिंग बहु गर्दीची आहे. हा ना भ्रष्ट झाला हे असे पोरी बघून त्यांना लगेच ब्लश पब्लिश करतो. कोण आहेत त्या. आपली कोण नाही ती तुझी कोण आहे एक्स नाहीये मग कॉलेज फ्रेंड आहे. तिला लक्ष नव्हतं ना तर ती आता मला मिठी मारून गेली. मिठी मारून गेली असती. काय सांगू तुला मी एवढा परेशान आहे ना पोरींपासून यार. आले की लगेच येतात चिपटाला म्हणून मी आता केस अशी वाढवले की कोणाला ओळखताच नाही आलं पाहिजे.
दाखवते ना मी कसे वाढवलेत. कातकरी बघायचं तुम्हाला. बस माहित आहे मी कोण आहे. कोण आहे? बेकार आहे मी जाम. गाईज मी पण फायनली टॅटू करते. ओके भीती वाटते मला. मी एक डिझाईन फायनल केली आहे, पण मी ते तुम्हाला बनवल्यावर दाखवेन. आलेलं आहे मॅडमचा टॅटू डिसाइड. आता टॅटू काढायला सुरुवात केलेली आहे माणसानी. असा टोच नाही हिला भाई, रडायला पाहिजे. आमचं बाळ कसं सॅड झालं. का सॅड झालं डार्लिंग तू? टॅटू काढायला नाही मिळाला मला. पण तूच नाटक करत होता ना, त्यांनी एवढे तुला दाखवले. मला नाही आवडलं ना, मला जो आवडला तोच मला काढायचा आहे. आणि त्याला तो बोलतो वेळ लागेल. आज मत आहो, आज संडे, सॅटर्डे संडे मत आहो. माणूस येणार कधी? सुट्टीच्या दिवशी नाही येणार तर मग कधी येणार? आम्ही ना कुठे आलो हे? हा चौकच्या ऑन द वे वाला मॅगडी आहे बाई. नवीन झालं. हा नवीन झाला, पण त्याला गर्दी बघा. आणि कसलं भारी केलंय रे. मस्त केलं. गुड गुड गुड. हा बी इकडे ड्राईव्ह थ्रू. लवकर सांगायचं. મને બહુ ભૂખ લાગી છે. बरोबर बोलली काय मी गुज्जू? मला काय माहिती, मला थोडी येते गुजराती. काय खातेस पटकन सांग बाई. बस नागडी गुज्जू स्वस्त झालंय. माहित नाही स्वस्त झालं. स्वस्त झालं काहीतरी कन्फ्युजन झालं. आम्ही 2 बर्गर आणि नाही फक्त 2 बर्गर सांगितलेले ना, आणि त्यांनी 2 बर्गर आणि 1 फ्राईज स्मॉल आम्हाला दिलाय. आणि मे बी 250 का 300 असं बिल होत होतं. त्यांनी आमच्याकडनं 130 घेतलेत फक्त. तो आम्हाला ना नॉर्मल बर्गर खायचा होता, तर आम्ही म्हणजे आम्हाला आता जेवायचं आहे, तर आम्ही बोललो नॉर्मल बर्गर खाऊ. तर आम्ही आलू टिक्की घेत होतो, तर मला बाजूला दिसला तो समथिंग काय होता, चिकन सरप्राईज बर्गर. तर मी ह्याला बोलली घे, मग तो घे. तो बर्गरच तो 99 ला होता. सॉरी 99 चे 2 बर्गर सांगितलेले. हा, तर मग 200 रुपये होतात ना. 200 किती होतात? 200 ते होतात आणि टॅक्स वेगळा लागतो. हा, पण त्यांनी एवढं सगळं कसं दिलं आपल्याला? तेव्हा 130 मध्ये. अशा वेळी मी प्रश्न विचारत नाही. नाइस मैंटी है. अभी हम खाता है हमारा बर्गर. इंश्योर फ्राइज. फ्राईज आतमध्ये दिसणार नाही. अरे बहुत ट्रॅफिक था. दादा हाय कर. हाय. यो आमचा दादा परत सांगते. माझ्या जीवावर असं मी दगड ठेवून तुमच्या व्हिडिओ मध्ये आलोय. मला आवडत नाही. मोस्ट वॉन्टेड आहे. आवडत काय? आवडत नाही मला असे ब्लॉग वगैरे. हा का? तरी पण मी आता त्याची वैंडेला शिवाय घाला अशा व्हिडिओ मध्ये नाही आला कधी. मी पाठवता एकदा. ताई या बघ, हा आमच्या व्हिडिओ मध्ये आलाय, तुझ्या व्हिडिओ मध्ये नाही आलाय. पहिली गोष्ट जबरदस्ती जबरदस्तीने आला. बोलला मला आधी सांगितलं असतं तर मी चांगले. मी ब्लॉग चालू नाही, हा काय बोलला? नसतो. हा बोलला मला आधी सांगितलं असतं तर मी चांगले कपडे बिपडे घालून आलो असतो. परत नाही भेटणार आपण. घरी आलेलो आता 11:30-12 वाजलेत. 11:15 वाजलेले. बहुत मजा है पर डिनर पे मस्त था. भाई ने स्पॉन्सर किया ना, इसके लिए मजा आया. माझा भाऊ है, माझा. ईजा बाबू. तो अभी हम सोता है. अभी आपको नेक्स्ट व्लॉग में मिलता है. ओके, सी यू, बाय, गुड नाइट.